चालू असलेला सामना जॉली बॉयज वर्सेस कोण बॉयज. कोण बॉयजने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. जॉली बॉयज पासून ओपनिंग बल्लेबाज अमान आणि युसुफ असणार. बॉलिंग मार्ग असेल साद. बघा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय साद. स्ट्राईक मार्गावर अमान. फुल टॉस बॉल, त्याचा काही फायदा उचलू शकला नाही अमान. अशा प्रकारे एक धावा. एक धावाने संघाचा खाता खोलतोय आणि स्वतःचाही. चला परत एकदा सात राईट आर्म राऊंड विकेटने बॉलिंग करेल युसुफसाठी. खराब चेंडू, त्याचा काही पूर्णपार फायदा उचलू शकले नाही युसुफ. अशा प्रकाराने एक धावा. एक धावा आणि टीमचा स्कोर 2. अब स्ट्राइक पर होंगे अमान. देखते हैं अमान किस तरह से बल्लेबाजी करते हैं सात के अगेंस्ट में. कट करने की कोशिश, सीधा कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं. अच्छी गेंदबाजी यहाँ पर सात द्वारा. सात फिर से एक बार तैयार. अंपायर को क्रॉस किया अमान के लिए. फुल टॉस गेंद उठाकर मारा है अमान ने. देखते हैं कितने रन आते हैं इस गेंद पर. अंपायर का इशारा 6 रन. इस 6 रन के साथ टीम का स्कोर 8. अच्छे बल्लेबाजी यहां पर अमान की. फुल टॉस गेंद थी जिसका भरपूर फायदा उठाया अमान ने यहां पर. सात फिर से एक बार बॉलिंग करेंगे अमान के लिए. अमान तैयार. सात अंपायर को क्रॉस कर राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे अमान के लिए. फिर से एक बार फुल टॉस गेंद. देखते कितने रन आते हैं इस गेंद पर. और खराब फील्डिंग के चलते यहां पर 4 रन. इस 4 रन के साथ टीम का स्कोर 12. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहां पर अमान की. हाथ खोलने का मौका मिला था अमान को. अमान ने पूरा भरपूर फायदा उठाया है इन 2 फुल टॉस गेंदों का. बारह. और यहाँ पर सनी मोहिते, हम इनका स्वागत करते हैं जॉली बॉयज कमेटी की तरफ से. फिर से एक बार फुल टॉस गेंद. खराब गेंदबाजी यहाँ पर. सात दोहरा. फिर से एक बार लगता हुआ छक्का 6 रनों के लिए. इस 6 रन के साथ टीम का स्कोर 18. पहली ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 18. आखिर के 3 गेंदों की बात की जाए तो 6-4-6 इस प्रकार बल्लेबाजी की है अमान ने. अब इस ओवर के बाद आप की खिदमत में कमेंट्री करेंगे सनी मोहिते सर, द वॉइस ऑफ दापोली. आदरणीय नौमान फकीर सरांचं आगमन झालेलं आहे. दुबईपासून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत नौमान फकी सर. तुमचं देखील मनापासून स्वागत. चला पहिलीच मॅच कोण बॉईज आणि जॉली हा संघ खेळतोय.
अमान आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर युसुफ फकी हा खेळाडू आपल्याला बघायला मिळू शकेल. मॅचला सुरुवात आता केली जाते. मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. तर जिथे 1.1 ओव्हर पर्यंतचा खेळ असा टाकून झालेला आहे. युसुफ फकी अगदी बाहेर आले आणि त्यानंतर मोहम्मदला पाठवलं गेलं बॅटिंगसाठी. दोन्ही संघांकडे जर पाहायला गेलं तर विद्वत्ता खूप आहे, ठासून भरून आहे. आज आपण जर्सीचं अनावरण देखील केलं, जे ओपनिंग केलं जर्सीचं जॉली बॉयच्या 2025 मध्ये न्यू जर्सी मध्ये न्यू संकल्प नवीन संकल्प घेऊन जॉली बॉयची स्पर्धा देखील ऑर्गनाइज केलेली आहे. आणि तो संकल्प एकच राहील की संपूर्ण ज्या ज्या स्पर्धा येतील त्या त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावायचं ह्या संकल्प करून आज मात्र या ठिकाणी सुरुवात. डाऊन द ग्राउंड चेंडू अगदी तीर की तरह सीधा चारण. चेंडू यावेळेला हवेमध्ये आहे, इथे कॅच मिस झालेली आहे. आणि खरं जर पाहायला गेलं तर इथे भन्नाट वेगाने त्याचा फायदा देखील घेत आपण बघतोय. जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं काय मॅच रंगलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ तितकेच बलाढ्य विजेतेपदाचे प्रबळ दावेदार बनू शकतील. आणि इथे मॅचच्या आय थिंक कडा घेतली गेली होती, जिथे फक्त आणि फक्त एक रन देखील मिळून जाईल. आमचे स्पोर्ट्स टीम या चॅनलची संपूर्ण टीम मात्र इथे पोहोचले. ऑनलाईन स्कोरर आमचे सिपलूनकर सर आहेत, त्याचबरोबर ऑफलाईन स्कोरर ऐतिहासिक आझाद मध्ये चांगलं वर्क. छारन आणि धावसंख्या आपण पाहतो तर 29 या आकड्यावरती एक खेळाडू बाद झाले 2 ओव्हर नंतर. 29 रन्स, लॉस ऑफ 1.
इथे बॅटला थोडं छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय आणि किपरनं कॅच सोडली आहे. तिथे किपर कोण आहे? आणि इथे इमादनं मात्र कॅच सोडली आहे. किपर इमाद आहे, त्यांनी कॅच सोडली आणि तिथे जर पाहायला गेलं तर चांगलं असं क्षेत्ररक्षण. वा. आणि आता इमाद सांगतोय की मागे मी कॅच सोडले, आता मात्र मी चेंडू सोडणार नाही. जो थ्रो केलाय तो, जर्सी नंबर देखील खूप मोठा आहे इमादचा. ओव्हर द विकेट सबवर कॅफे क्वालिटी या एंड कडून फुल टॉस बॉल. अगदी चांगलं लॉंग ऑफला दिशेनं चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील केले गेले. जोपर्यंत तो पकडला जाईल, थ्रो केला जाईल, या चेंडूवरती आपण पाहताय तर कदाचित आणि केवळ एकच रस मिळणार आहे. धावसंख्या 31 या आकड्यावरती. ऑनलाईन स्कोरर जे आमचे जय सिपलुनकर सर देखील या स्पर्धेचा अगदी ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. ऑफलाईन स्कोरर तुफैल अहमद ऐनरकर आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण आकिब चिपळूणकर सर यांची टीम पोहोचलेली आहे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. यावला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर. अगदी 4 रन भन्नाट वेगानं 4 रन्स गेलेत. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे चांगला व्हाईट बॉल टाकला, एक्स्ट्रा रन्स आपण देखील बघतोय. आणि आज देखील विराट कोहलीनं म्हणजेच काय तर रोकोनं दोघांनी सुद्धा आता टेस्ट मधून निवृत्ती घेतली. विराट कोहलीने देखील आज अनाऊन्स केलं की त्यांनी निवृत्ती घेतली टेस्ट क्रिकेट मधून. कसोटीमध्ये आता विराट आणि रोहित शर्मा दिसणार नाहीत खेळताना. यावेळेला फुल टॉस बॉल, ए मूव का चंदन, लेकिन घिसा इस खिलाड़ी ने. वाह भाई वाह. सरळ 6 रन. 6+1 इज इक्वल टू 7 रन्स स्कोर बोर्ड वरती लागले जातील. त्या येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. नो बॉल आहे. 6+1 इज इक्वल टू 7. काय स्ट्रोक होता. फ्री हिटचा बॉल आहे. अगदी आक्रमकतेनं घ्यावं लागेल आणि या फ्री हिटच्या अगदी मोफत चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा मोफत बॉल वरती लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीधा झेरान. मोहम्मद पटेलनं मात्र अगदी आक्रमण केले गोलंदाजांविरुद्ध. गोलंदाज अर्सलानवरती तो तुटून पडलाय, त्याच्यावरती त्याचा खरपूस समाचार घेतोय. यावेळेला डाऊन द ग्राउंड आणि चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर जाण्याची शक्यता. परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर समाप्त होतोय. धावसंख्या 51. 51 रन स्कोर बोर्ड वरती. लॉस ऑफ 1 विकेट.
एक्स्ट्राचे रन्स आपण बघतोय. नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा दापोली क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जात आहे आणि खरंच दर्जेदार असं मॅनेजमेंट देखील म्हणजे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत दापोली क्रिकेट असोसिएशनचे ते सगळे आपण नियम अटी घेऊनच या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. या अल्बॅक एंड कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे, कारण गोलंदाजी अगदी तेवढी सुरेख चालली आहे. फलंदाजाला अक्षरशः जखडवलेला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय. अगदी उछाल मिळत नाही, उसळी घेत नाहीये चेंडू. स्कोर बोर्ड स्थिरावलेलं 52 या आकड्यावरती. 52 रन्स या धाव फलकावरती मात्र जोडले गेलेले आहेत. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जॉली बॉयचा संघ या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर हे ऑर्गनायझेशन आहे आणि ऑर्गनायझेशन असत असताना देखील आपल्या संघाला मोठं बहुमूल्य योगदान देताना जॉली बॉयची टीम बघायला मिळते. कोण बॉयचा संघ इथे खेळतोय. समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय आणि इथे 20 फील्ड होत असताना फंबल झाला. अगदी सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. इथे ऑन ड्राइव्ह केलाय आणि इथे पाहता पाहता जर 2 रन देखील घेतले गेले. तिसऱ्याचा प्रयत्न आणि ते धावचीत देखील काढू झालेला आहे. दोन रन्स मात्र जर या ठिकाणी आपण पाहायला गेले तर मिळून जातील बॅटिंग करणाऱ्या या टीमला आणि परंतु विकेट देखील तिथे गेलाय, कारण शेवटच्या काही षटक चालू आहेत तिथे आणि तिथे रन्स घेताना जो खेळाडू आहे अमान मैदानाच्या बाहेर आलाय. नवीन ऐनरकरला आता पाठवले जाते. त्याचबरोबर फलंदाज ज्या फलंदाजांना स्विच हिट रिव्हर्स मात्र षटका ठोकला. आम्ही त्यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. रिव्हर्स तुम्हाला षटकार ठोकावा लागेल. स्विच हिट जर का तुम्ही केलात आणि षटकार तो ठोकला तर 200चं कॅश प्राइज आम्ही त्यांच्याकडनं तुम्हाला दिलं जाईल. मोहम्मद पटेल या खेळाडूसाठी फक्त हे या ठिकाणी कॅश प्राइज असू शकेल, तो त्याच्यासाठी स्विच हिट ठोकावं लागेल. एक चेंडू अजून शिल्लक आहे. स्कोर कार्ड मात्र स्थिरावलेलं 59 या आकड्यावरती 59 रन्स. आणि यावेळेला 90 इनरकर डगआउट मधून सेट होऊन गेला होता, पण तितक्या मध्ये जर पाहायला गेलं तर सुपर कॅच, आउटस्टँडिंग, अविश्वसनीय कॅच. अगले बल्लेबाज होंगे रिजवान, एक लेफ्ट हैंड खुखार बल्लेबाज रिजवान, जो कि काफी अरसे के बाद वापसी कर रहे हैं जॉली बॉयज टीम के साथ. एक बार फिर से जुड़े हैं रिजवान. रिजवान के लिए इनामों की बौछार लगी है यहाँ पर. अगर स्कोर 59, रिजवान के हर 6 पर नौमान फकीर के जानिब से 100 रुपए का इनाम है. और मोहम्मद पटेल अगर रिवर्स 6 लगाते हैं तो अमित जादव इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम.
बॉलिंग मार्क पर आदिल, उठा कर मारने की कोशिश, देखते हैं। अच्छी कोशिश थी यहाँ पर कैच की, लेकिन हाथ में आई नहीं, हाथ से झटक गई गेंद और इसी के साथ 2 रन चुराए दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ टीम का स्कोर 61। एक बार फिर से आदिल, उठा कर मारा है, देखते कितने रन आते हैं इस गेंद पर, और कैच ड्रॉप। खराब थ्रो के चलते कितने रन आते हैं देखते हैं, 3 रन। इस 3 रन के साथ टीम का स्कोर 64। अब स्ट्राइक पर होंगे रिजवान, लेफ्ट हैंड बैट्समैन रिजवान। देखते हैं रिजवान किस तरह से बल्लेबाजी करते हैं जॉली बॉयज के लिए। लेफ्ट हैंड बॉलर के सामने लेफ्ट हैंड बैट्समैन रिजवान। बॉलिंग करेंगे आदिल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से बॉलिंग करेंगे रिजवान के लिए। रिजवान से काफी उम्मीदें है जॉली बॉयज को। अरे शॉट गेंद थी, अच्छा शॉट लगाया यहाँ पर 4 रनों के लिए। इस 4 के साथ अपना खाता खोला है रिजवान ने। यापुढे होणारा सामना शिवशक्ती आडे आणि युवा प्रभात। $68। एक बार फिर से गेंदबाजी मार्ग पर आदिल, बॉलिंग करेंगे रिजवान के लिए। रिजवान ने इसके पहले की गेंद पे चौका जड़ा था, देखते हैं रिजवान किस तरह से बल्लेबाजी करते हैं। अच्छा स्वीप लगाया यहाँ पर 4 रनों के लिए रिजवान ने। अच्छी बल्लेबाजी रिजवान द्वारा। इसी प्रकार की बल्लेबाजी की दरकार थी रिजवान से जॉली बॉयज को। अगर रिजवान इन 2 गेंदों पे 2 6 लगाते हैं तो नौमान की तरफ से पर 6 पे 500 रुपए का इनाम रिजवान के लिए। फील्डिंग में कुछ तब्दीली करते हुए यहाँ पर कप्तान इमाद, देखते किस तरह से गेंदबाजी करते आदिल। एक बार फिर से रिजवान के लिए आदिल, फिर से शॉर्ट गेंद और अंपायर का इशारा वाइड। इस वाइड के साथ टीम का स्कोर 73। फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर आदिल, बॉलिंग करेंगे रिजवान के लिए। फुल टॉस गेंद थी, इसका कुछ खासा फायदा नहीं उठा पाए रिजवान, सीधा फील्डर के हाथ में और अपने विकेट गंवाते हुए पे रिजवान। अब अगले बल्लेबाज होंगे जैद चिपळूणकर। छोटा तीर घाव करे गंभीर। जैदू, देखते हैं जैद किस तरह से बल्लेबाजी करते हैं इस आखिरी गेंद पर। इस ओवर की आखिरी गेंद लेकर बॉलिंग करेंगे आदिल। आखिरी गेंद पर 6 लगाने का काफी अच्छा अनुभव है जैद को। अगर एक बॉल में 6 रन की जरूरत है, जैद जरूर छक्का लगाते हैं इस गेंद पे। और डॉट गेंद, इस डॉट गेंद के साथ टीम का स्कोर 73। 74 रनों का लक्ष्य रखा है जॉली बॉयज ने सनी कोन बॉयज के लिए। अगर कोन बॉयज की बात की जाए तो कोन बॉयज में काफी अच्छे बल्लेबाज है और उनसे इसी तरह की उम्मीद होंगी कि वो अच्छे बल्लेबाजी करके इस मुकाबले को जीतने की कोशिश करे। अगर कोन बॉयज में देखा जाए तो आर्यन वाडकर, नुरेन, माज,
इन जैसे बल्लेबाज है। अनुष्ठेक या स्पर्धेसाठी आपण जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला जे पुरस्कर्ते आहेत ज्यांनी सरळ असे आपल्याला मदत केलेली आहे त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. आज चॅम्पियन टीव्हीएस याचे सर्व शहाद बुरोंडकर सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केले त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या संपूर्ण यूट्यूब लाईव्ह साठी ज्यांनी देखील आम्हाला त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तरी छोटीशी चिमुकली आहे आजचा युट्यूब चॅनल एक छोट्याशा वयामध्ये खूप मोठं उंच भरारी आपण घेताना बघतोय. छोट्याशा वयामधले एक युट्यूबर आहे जिची आपण युट्यूबची आयडी देखील बघतो @माहिरा मुस्कान सेक्शन 21 हा तिचा चॅनल आहे. जर का या चॅनलवरती तुम्ही नक्कीच जा त्या चॅनलला व्हिजिट द्या. चॅनलला व्हिजिट दिल्यानंतर पहिली गोष्ट करा तिथल्या व्हिडिओज जाऊन बघा तिथे जाऊन त्यांना लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता पहिल्यांदा तिथे सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला जाऊन त्या चॅनलच्या प्रेस देखील करा. त्यानंतर पुढे कॅफे कॉलेज डे देखील यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. रमेश दरवेश सर आणि रजा दरवेश सर यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. रजा दरबार बिर्याणीवाला रेस्टॉरंट त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप आम्हाला विशेष असं सहकार्य देखील केलेलं आहे त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर नॅशनल इलेक्ट्रिकल्स अँड पेंट्स यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य योगदान दिले सो त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अजय इलेक्ट्रिकल्स दापोली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय ताहिर जिलानी साहेब यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप आम्हाला सहकार्य केले सो त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स याचे सर्व फैसान फुलकर साहेब यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप आम्हाला विशेष सहकार्य केले त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. असा दिवस पहिला आहे पर्व मॅचला सुरुवात केली जाईल ट्रॅक वरती बॉलर गोलंदाजी मार्क वरती अमान गोलंदाजी कर पहिलाच बॉल हवेमध्ये आणि इथे कॅच पकडली आहे सुपर कॅच नुरेनला मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. विकेट नंबर 1 गोल्डन डकचा शिकार शून्यावरती खेळाडू बाद झालेला आहे. कोणबोईचा संघ आता पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला जाताना आपल्याला दिसतोय.
आणि इथे काय घडलं तर आक्रमण करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळत आहेत. माझनं मात्र या चेंडूवरती आक्रमण केलं आणि पहिलाच त्याचा बॉल मात्र त्याच्यावरती त्यांनी 4 रन्स टोकत त्याचा इरादा स्पष्ट केलाय. खूप साऱ्या धावांचा पाठलाग करायचा, धावांचा डोंगर तुम्हाला पोखरायचा आहे. तब्बल 74 धावांचा 74 हे रन्स मात्र तुम्हाला करायचे आहेत आणि ते करणं तेवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी प्रचंड त्याग आणि मेहनत देखील घ्यावी लागणार आहे. कारण जर पाहायला गेलं तर एकंदरीत तुम्हाला स्वतःचा कंट्रोल तुम्हाला यशस्वी बनवू शकेल. कारण जिंकायचं असेल तर पहिल्यांदा आपण पाहायला गेलं तर कंट्रोल मध्ये क्रिकेट खेळावं लागेल. कारण आता जर पाहायला गेलं तर नवीन नवीन खेळाडू अगदी उभरते तारे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये चमकताना आपण सातत्यानं देखील पाहिलंय. त्यांना चेंडू पडल्यानंतर सरळ बाहेरच्या आतल्या बाजूला ट्रॅव्हल होतोय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, जिथे डॉट बॉल आपण बघतोय. गोलंदाज चेंज ऑफ पेस, थोडस कमी गतीचा बॉल होता मागचा चेंडू. कारण रडार मध्ये ज्यावेळेला चेंडू टाकला होता तो सरळ मात्र कव्हर पॉइंटला 4 रन्स मिळाले होते. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला भिरकावायचा आहे, शॉर्ट ऑफ पूल खेळायचं होता, परंतु बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये तिथे. इथे तिकडे बाउन्सर आपण देखील बघितला होता. फलंदाजी करणाऱ्या फलंदाज माजला क्लास चेंडू टाकला होता गोलंदाजी करताना अमान. आपण जर पाहायला गेलं तर मागचा चेंडू तिकडे बाउन्सर टाकला आणि त्याच्यानंतर या बॉलवरती रन्स मात्र मिळून जात आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील अमननं प्रभावित केलंय. आर्यनच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आपण बघतोय क्लास आहे, छोटासा खेळाडू आहे. आपण जर पाहायला गेलं तर लगभग 14 ते 15 वर्षाचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अमन विरुद्ध आर्यन हे बॅटल खूप मोठं राहील. कारण लास्ट टाइम आपण जर पाहायला गेलं तर जे बॅटल झालं होतं ना तर अमानवरती तुटून पडला होता आर्यन. अक्षरशः चांगलं असं क्रिकेट देखील आपण बघितलं. शॉर्ट ऑफ लाईन त्यावेळेला सरळ चेंडू मात्र फाईन शॉट फाईन लेगता राहत आहे आणि तिथे मात्र चेंडू जाऊन अगदी 1 रन्स मिळून जाईल. 1 चा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 1, 7 रन्स. चला या पुढची मॅच असेल युवा प्रभात आणि शिवशक्ती आडे. युवा प्रभात आणि शिवशक्ती आडे. गोलंदाजी मार्कवरती मुसेफ तांबेला गोलंदाजीसाठी पाचारण केले. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. तुफैल अहमद ऐनरकर सर यांच्या माध्यमातला हा इशारा मात्र आपण बघताय की वाईडचा इशारा असेल. जॉनी बॉयचा संघ खेळतोय. पहिला चेंडू एक्स्ट्रा रन्स आपण बघितला. इथे अगदी फ्रंट फूटचा वापर करत असताना मुसेफवरती आक्रमण करण्यासाठी आर्यन गेलाय, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये तिथे. निर्भीडपणानं आपण जर पाहायला गेलं संपूर्ण स्पर्धा दापोली क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जात आहे. इथे ऑनला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक डीप विकेटचा अगदी थोडासा यावेळेला जर पाहायला डीपला होता, परंतु 1च रन्स मिळून जाईल. इथे दुपारचं सत्र मात्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्व रसिक मायबापांचं मनापासून स्वागत. साहेबाई पठाण सरांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेब सर तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. युवा प्रवाहाचे कॅप्टन
आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि त्याचबरोबर शिवशक्ती आडे यांना देखील आपण विनंती करूयात. फुल टॉस बॉल फुल टॉस वसूल केला जाईल का, परंतु ऑनला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटच्या दिशेनं जो खेळाडू नवेदा इनारकर होता तो मात्र अगदी तिथे दटून उभा राहिलाय. दारन स्कोर पुढवरती आपण बघतोय पुन्हा एकदा आर्यन ऑनला चांगला एक मोठा आक्रमण, चेंडू क्षेत्ररक्षक रेस आणि अंततः विजय मात्र चेंडू 4 रन मिळतील. चौकार आपण बघतोय, परंतु अदनान फकी हार मानण्यासाठी तयार नव्हता तिथे. तो चेंडूच्या मागे धावला होता, परंतु अंततः चेंडूने मात्र त्याला पराजित करत चौकाराच्या दिशेने गेला. 4 रन्स मिळालेले आहेत. धावसंख्या 14 या आकड्यावरती 14 रन्स स्कोर पुढवरती आपण बघताय. अल्बेक एंड या एंड कडून गोलंदाजी मार्क होती. मुसेफ तांबे याला बघतोय आपण, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडंसं यावेळेला शफल देखील फलंदाज झाला होता. या एंड कडून ज्यावेळेला गोलंदाजी केली जाते खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आपण बघतोय. मुसेफ तांबे या अल्बेक या एंड कडून मात्र ज्यावेळेला शेवटचा बॉल टाकेल तेव्हा कोणतं संकट घेऊन जाईल फलंदाजी करणाऱ्या फलंदाज माझच्या विरोधामध्ये देखील बघावं लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ आणि इथे चेंडू पडल्यानंतर थांबलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 15 रन्स. 15 रन्स 15. आणि इथे जर पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा मात्र तिथे कोणत्याही प्रकारचा नाहीये, तटस्थ आहेत ते. आणि ओव्हरचा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अबाईचा इशारा आलेला आहे तिथे 16 रन स्कोर कार्ड वरती. समोर गोलंदाज मोहम्मद पटेल गोलंदाजी ट्रॅक वरती. कॅफे कॉलेज डे या कडून तो गोलंदाजी करेल. बॅकफुटला जाऊन खेळला जाते माझच्या माध्यमातून. कोण बॉईचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय, परंतु ज्यावेळेला बॅटिंग त्यांनी पहिल्या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळलं, आता दुसऱ्या मॅच मध्ये ते खेळत आहेत. परंतु एक गोष्ट नक्की शिकावी लागेल, कारण समोरचे असणारे खेळाडू त्यांच्या अगदी क्रिकेट बघावं लागेल. यावेळेला अगदी मोठा प्रहार देखील केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त या बॉलवरती देखील एकच रन मिळून जाईल. आणि या बॉलवरती देखील आर्यनच्या पाठमधून एक मोठा स्ट्रोक आलाय, परंतु एकच रन मिळून जाईल.
आणि इथे मोठा प्रहार केलाय. वॉटर कॉट सुपर परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. परंतु 6 रन. कॅच मात्र चांगली पकडल्याने अंततः मात्र अंपायरचा इशारा तिथे 6 रन आलेत. आणि त्याचबरोबर विशेष असं सहकार्य SK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आपल्याला मिळालेलं आहे. शिवतेजचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. शिवतेज आडेचे कॅप्टन आलेले आहेत. युवा प्रभात कॅप्टन आपण या लगेच टॉस करून घेतोय. बघा तो 6 रन्स असू देत, परंतु ज्या वेळेला त्या चेंडूला पकडलं ना 25 रन्स जी कॅच खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर पहिल्यांदा पकडले. त्याच्यानंतरला ज्या वेळेला ते लँड होत होते तेव्हा पाय मात्र त्या रोफला स्पर्श झाला. आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन आज नशिबाची साथ मिळाली नाही. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण करताना सुद्धा या ठिकाणी बघा नशिबाची साथ मिळाली नाही. सरळ पायाचा स्पर्श तिथे झाला. आणि असे काही क्षण असतात तर आपण नक्कीच ते टिप्पणी करून ठेवत राहतो. परंतु तिथे 6 रनचा इशारा आला. 25 रन स्कोर बोर्ड वरती. 4था षटक आहे. क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क नाहीये. येणारा पुढचा चेंडू असेल कशा प्रकारच्या या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाईल. खूप सारे रन्स अजून पाहिजेत. 49 रन्स पाहिजे आहेत. आपण टॉस करतो शिवशक्ती आडे विरुद्ध युवा प्रभात दापोली या दोन संघांमध्ये. चेंडू हवेमध्ये खेळला गेले. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या अगदी मागे, परंतु एक रन मिळून जाईल. (26 रन स्कोर बोर्ड वरती. या पुढची मॅच शिवशक्ती आडे विरुद्ध युवा प्रभात दापोली दोघांमध्ये आपण पाहायला गेलं तर बॅटल असेल. पण जर पाहायला गेलं तरी संपूर्ण स्पर्धा दापोली क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं खेळली जात आहे. इथे फुल टॉस बॉल देखील मिस केलाय. म्हणजे तुमचा जर दिवस खराब असेल तर खराब चेंडू देखील तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाहीत. हे देखील आपण मैदानामध्ये देखील पाहतोय. जो फलंदाज आहे माज यांनी 11 बॉलना फेस केले. फक्त 12 रन्स वरती खेळतोय. तर आर्यन आणि इथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत 28 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. शेवटचा बॉल या आलबॅक या एंड कडून गोलंदाजी करताना गोलंदाज जोरदार अपील देखील केले आणि इथं फलंदाज बाद होतोय. सरळ मैदानाच्या बाहेर जाऊ लागेल. माजला देखील 4चा खेळ समाप्त. धावसंख्या 28. 28 रन स्कोर बोर्डवरती. लॉस ऑफ 2 विकेट. 28 झालेत. सहा बॉल मध्ये 46 रन्स पाहिजेत. न्यू बॅटर सहा बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती अदनान फकी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. कॅफे कॉलेज डे या एंड कडून आपण बघतोय तो गोलंदाजी करेल. 46 ची आवश्यकता. या पुढची मॅच युवा प्रभात आणि त्याचबरोबर शिवशक्ती आडे या दोन संघांमधलं बॅटल. 6 ची गरज. मॅचला सुरुवात करत चला.
6 मध्ये आता जर पाहायला गेलं तर एकंदरीत 46 रन्स पाहिजे होते. फुल आपण जर पाहायला गेलं तर ऑफरमच्या बाहेर सफल होताना या फलंदाजाला पाहिलं होतं आणि पहिलाच बॉल अगदी सटीक बॉल टाकला होता. अबाईचा इशारा आलेला आहे तिथे. एक्स्ट्रा रन्स 5 मध्ये 45 पाहिजे. युवा प्रभात दापोलीनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग राहील. आवला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण तो कॅच देखील या ठिकाणी मिस. अदलान तयार आहे. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. चेंडू फाईनला ट्रॅव्हल वन सीमारेषेच्या बाहेर 4 रन. आणि इथे दांडी गुल केली आहे. फलंदाज बाद. एक बॉल आहे आणि एका बॉलमध्ये 39 रन्स पाहिजेत. आणि इथे जर पाहिलं तर सामना हा इथे संपतोय आणि जॉली बॉईज या टीमनं सामना जिंकलेला आहे. अभिनंदन जॉली बॉईज. युवा प्रभात या टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय. काय वेळात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं युवा प्रभात.
शिवशक्ती आडे आपला 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. शिवशक्ती आडे आपला 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवा.